हॅलो हाय नमस्कार. नवीन रेसिपी घेऊन आली आणि खूप भयानक म्हणजे अशी खतरनाक रेसिपी आहे ना, जी तुम्ही नेहमी हॉटेलमध्ये वगैरे गेल्यावर खातच असाल स्वीट डिश म्हणून. आणि मला खूप जास्त आवडते. मलाच काय लहान मोठे प्रत्येकाला ही डिश खूप आवडते. पण बनवण्याचं धाडस मी आयुष्यात पहिल्यांदा घरी हे केलेलं आहे. खूप रिसर्च केल्यानंतर प्रत्येकाचे व्हिडिओज पाहिले आणि त्याच्यानंतर कोणी कसं सांगितलं. पण मी खूप म्हणजे स्वतःच्या थोडंसं डोकं लावून आणि करून मी ही डिश बनवली आणि बघा किती परफेक्ट झालेली आहे यार. काय सुंदर झाले ना. हे पुडिंग बनवले मी. बघा इतकं सुंदर जसं हॉटेलमध्ये आपल्याला मिळतं ना तसं अगदी परफेक्ट माझं पुडिंग रेडी आहे. वरती पूर्ण कॅरमलचं कोटिंग आहे, खाली सुद्धा कोको पावडरचा बेस आणि मध्ये एकदम चीजी स्पंजी असं आपलं पुडिंग रेडी. आणि किती सॉफ्ट आहे ना, म्हणजे ते इतकं सॉफ्ट होतं ना की मला बघून असं वाटत होतं अरे बापरे किती हे मला परफेक्ट जमलं. आणि बघा सगळीकडनं कॅरेमल ताटात एकदम व्यवस्थित पडले. म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाणात मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये बाजी मारलेली आहे. म्हणजे आता मला वाटतं की नाही मी खूप छान कुक आहे आणि मी सुगरण आहे असं ह्यावरून मला कळलेलं आहे. कारण का पहिल्याच अटेम्प्टमध्ये इतकं परफेक्ट पुडिंग बनणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही. पण मी तुम्हाला हे शक्य करून दाखवेन. ही रेसिपी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. मी प्रॉपर म्हणजे मेजरमेंटनी तुम्हाला सांगितले. आणि बघा कट करताना अगदी केकसारखं कट होते. एकदम केक असं वाटेल, कोणालाही वाटणार नाही की हे पुडिंग आहे. प्रत्यक्ष बघताना सगळ्यांना असं वाटेल अरे हा केक आहे, पण नंतर कळलं अरे हे तर पुडिंग आहे. आणि इतकं सॉफ्ट आणि स्पॉन्जी आणि म्हणजे इतकं लुसलुशीत होतं ना तुमचं पुडिंग. आपलं नेहमी कसं असतं बघा, मला चाकूने उचलता येत नव्हतं म्हणून मी पलिता घेतला आणि व्यवस्थित त्याच्याने परफेक्टली असा काढलेला आहे. आणि तुम्ही बघा एकदम किती व्यवस्थित झालं आहे. बाहेरून पूर्ण जाळीदार झालेलं आहे, आतून एकदम चीजी आणि एकदम मस्त सॉफ्ट झालेलं आहे. वरचं कॅरेमल पण व्यवस्थित कॅरमलाइज झालेलं आहे आणि इतकं छान लागतं ना. बघा असं सोडलं ते डायरेक्ट पडत होतं, इतकं ते लुसलुशीत होतं. आणि पहिलाच बाईट जेव्हा खाल्ला ना तर तोंडातून निघाला तो वा, म्हणजे असं समाधान झालं होतं की बापरे काय भयानक आहे. म्हणजे मी इतकं छान बनवलं आहे ना की स्वतःवरच असं जीव ओवाळून टाकावं असं वाटत होतं मला खरोखर. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि घरी तर प्लीज ट्राय करा. मी सांगेन कारण का बाहेर एक पीस ना आमच्या इथे मी नेहमी जेव्हा खाते ना एक पीस मला फक्त 150 रुपीजला मिळतो. आता प्रत्येक ठिकाणी प्राईस कमी जास्त असू शकते, पण मी ही पूर्ण ना 200च्या रेंजमध्ये घरी बनवले आहेत. तर चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. इथे मी एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे साखर घेतलेली आहे. 2 मोठे चमचे म्हणजेच आपल्याकडे जो आपण वरण वगैरे करताना घेतो तसे 2 मोठे चमचे साखर घेतली. साखर व्यवस्थित आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे, पूर्ण मेल्ट करायची. साखर इथे मेल्ट होईपर्यंत तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. मी इथे 1 लिटर दुधाचं प्रमाण घेतलेलं आहे. 1 लिटर दूध मी सकाळीच तापवून बाहेरच किचन प्लॅटफॉर्मवर ठेवलं होतं थंड होण्यासाठी. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे. इथे बघा आपली साखर अशी पूर्ण गोल्डन रंगाची कॅरमलाइज झालेली आहे. आता ही पूर्ण कॅरेमल झाली की ह्याच्यामध्ये जो आपण पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच चमच्याने 2 चमचे मी पाणी घालणार आहे, जेणेकरून ह्याच्यात व्यवस्थित अजून ती कॅरमलाइज होईल आणि व्यवस्थित शिजेल ती साखर आपली. आता बघा इथे छान अशी साखरेला बुडबुडे यायला लागलेले आहेत. असे सगळीकडनं बबल्स यायला लागले की आपण गॅस लगेच बंद करायचा आणि ज्या टोपात तुम्हाला करायचं आहे त्या टोपात ओतायची. हे पुडिंग करताना स्टीलचा वगैरे टोप वापरू नका. तुमच्याकडे जर्मनचा टोप असेल तर तो घ्या किंवा केक करण्याचा जो टीन असतो तो घेऊ शकता. बघा इथे व्यवस्थित बबल झालेले आहेत. मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ज्या टोपात मला करायचं आहे त्या पातेल्यामध्ये आता मी व्यवस्थितपणे हे टाकून सर्क्युलर मोशनने फिरवून घेणार आहे. बघा असं मी पातेल्यात गरम असतानाच ही साखर घालायची. गरम असेल तरच ती सगळीकडे लागते चारो बाजूने, नाहीतर ती लागत नाही. फटाफट तीशी पूर्ण टोपाला पसरवून घ्यायची आणि पूर्ण टोपाला व्यवस्थित ती कोट झाली. एक पूर्ण असा साखरेचा कोटिंग त्या टोपाला आलं की तो टोप उचलून फ्रीजमध्ये ठेवायचा थंड होण्यासाठी. फ्रीजमध्ये तो टोपाला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं, जेणेकरून साखर ती त्या टोपाला पूर्णपणे सेट होईल. बघा मी किती छान असं सर्क्युलर मोशनने ती फिरवून घेते व्यवस्थितपणे. आता असं असताना थोडंसं टोप गरम होतं म्हणून मी थोडंसं कापडाने पकडून व्यवस्थित ते फिरवून घेतलेलं आहे. साखरेचं पूर्ण माझ्या ज्या टोप आहे त्याला पूर्णपणे साखरेचं कोटिंग झालेलं आहे. आता हा मस्तपैकी मी थंड होऊ देते फ्रीजमध्ये. 1 लिटर दूध मी आधीच बाहेर होतं माझं थंड झालेलं, ते दूध मी आता एका बाजूला काढून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी दूध किती घेतलेलं आहे. 1 लिटर दुधासाठी 6 अंड्याचं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. आता इथे व्यवस्थितपणे आपला टोप सेट होतोय, पण त्याच बाजूला आपण आता दुसरीकडे आपण दुसरे इंग्रेडियंट्सची तयारी करून घेऊया. 6 अंडी घ्यायची आहेत 1 लिटर दुधासाठी. तुम्हाला जर नको असतील तर तुम्ही अर्धा लिटर दुधामध्ये 3 अंड्यांचा वापर करू शकता. तुम्ही किती प्रमाण घेताय त्याचं अर्ध प्रमाण ह्याच्यात वापरायचं आहे तुम्हाला. मी ते 1 लिटर दुधासाठी 6 अंडीचं माझं एकदम परफेक्ट प्रमाण आहे. त्याच्यामध्ये हे बघा एवढा पेला, म्हणजे आपण जो चहा पिण्याचा पेला असतो तेवढा मोठा पेला 2 पेले साखर घालायची आहे याच्यामध्ये. तुम्ही किती कमी जास्त गोड खाता त्याच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. फ्लेवरसाठी मी थोडंसं इथं व्हॅनिला एसेन्स घातलेलं आहे. व्हॅनिला एसेन्स
म्हणजे अर्धा चमचा तुम्ही घालायचा. तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पूडसुद्धा घालू शकता तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग. आणि याला मिक्सरमधनं व्यवस्थित फिरवून मिक्स करून घ्यायचं. आता बघा दूध आणि ते आपण अंड्याचं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं. ते व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण ज्या टोपामध्ये साखरी बघा पूर्ण कोट झाली होती, पूर्ण थंड झाले फ्रीजमध्ये होती. आता ह्याच टोपामध्ये दूध आणि अंडीचं जे मिश्रण आहे ते गाळून घालायचं. प्लीज डायरेक्ट घालू नका, गाळून घाला, जेणेकरून साखरेचा काय अंश असेल किंवा साखरेचे कण असतील तर ते निघून जातील. आपल्याला त्यात काहीही कण ठेवायचे नाहीत. पूर्ण स्मूथ असं टेक्स्चर आपल्या यायचं आलं पाहिजे. म्हणून बघा ही वरचं जे काही टेक्स्चर आहे ते टाकायचं नाही आपल्याला. आता मी ते डबल बॉयलरच्या मेथडने आपण जे इडली करतो त्या इडली पात्रामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, खाली वरती जाळी टाकले आणि हे टोप त्याच्यावर ठेवलं आणि झाकण मारून घेतलेलं आहे. त्या टोपावर पण झाकण ठेवा. तुमच्याकडे जर फॉईल पेपर असेल तर तुम्ही फॉईल पेपर लावा. माझ्याकडे नव्हता म्हणून मी झाकण लावलं. आणि चेक करता म्हणजे झाकण एकदाही मध्ये उघडायचं नाही. 30 मिनटं असंच त्याला मंद आचेवर होऊ द्यायचं सेट. 30 मिनटानंतर झाकण उघडायचं. 30 मिनटाच्या आधी उघडायचं नाही, 30 मिनटानंतर उघडायचं. बघू शकता असं व्यवस्थित साईडने ते शिजलेलं आपल्याला दिसतं. फक्त मध्ये थोडंसं तुम्हाला असं वाटेल थोडं गिळगिळीत आहे, पण नाही. असंच्या उसच गरम पातेलं उचलायचं आणि ते फ्रीझरमध्ये ठेवायचं. फ्रीझरमध्ये सुद्धा 2 ते 3 तास ठेवायचं. मी 2 तास ठेवलं होतं आणि 2 तासानंतर ते व्यवस्थित असं आपलं सेट झालेलं असतं पुडिंग. तुम्ही हवं तर नाईफच्या साह्याने साईडच्या कडा सोडवून घेऊ शकता, पण मी काही सोडवलं नाही, माझं सलग निघालं. आणि एक ताट त्या टोपावर ठेवायचा आणि टोप त्या ताटावर पलटायचा. व्यवस्थितपणे तो पलटून घ्यायचा, काही घाबरायचं नाही, व्यवस्थित सुटणार आहे. आणि मी जेव्हा ते पुडिंग केलं होतं त्याच्यावरती मी गार्निशिंगसाठी थोडंसं वरती कोको पावडर घातला होता. तर तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नका घालू, पण मी थोडासा कोको पावडर घातला होता, त्याच्यामुळे तो वरचा फ्लेवर जो आहे तो ब्राऊन रंगाचा त्यामुळे दिसतोय. तर ते सांगायचं राहिलं होतं. पण वरती मी कोको पावडर घातला होता कारण का थोडंसं चॉकलेटी फ्लेवर येण्यासाठी, हॉटेलमध्ये जसं असतं तसं. आता बघा मी जसं टोपावरती 2-3 थाप मारल्या, साईडनी पण मारल्या आणि तो पुडिंग एकदम सलग असा बाहेर सुटला. तर खाली एकदम कोको पावडरचा चॉकलेटी बेस, वरती कॅरमलाइज साखरेचा बेस आणि मध्ये एकदम स्पंजी असं आपलं पुडिंग रेडी आहे. खायला खूप भारी लागतं. एकदा तरी घरी ट्राय नक्की करा. मीच खूप सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, खूप सिम्पल पद्धतीची रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. बाहेर इतकं महाग खाण्यापेक्षा आणि ते कसं काय बनवतात त्याच्यापेक्षा घरी बनवा, सगळ्यांना आवडेल. घरचे तुमचं खरंच खूप कौतुक करतील आणि लहान मुलं तर खूप खुश होतील. एकदा तरी ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. दिसायला खूप डिफिकल्ट असली तरी खूप सोपी आणि सरळ रेसिपी आहे आणि घरी असलेल्या सगळ्या वस्तूंपासून बनणारी आहे, त्याच्यामुळे नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि माझ्या मेहनतीला अप्रिशिएट करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहिल्यासाठी खूप 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 थँक्यू सो मच. आणि मला खरंच खूप एक्साइटमेंट होती हा व्हिडिओ करण्याची, कारण का मला आवडतं डिश होती. थँक्यू.